दिल्लीचं मुख्यमंत्री पद मिळवणं हे भाजपचं स्वप्न 26 वर्षांनी साकार झालं। पण दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदापर्यंत कशा पोहोचल्या याचं आश्चर्य अनेकांना वाटलंय। पण त्यामागे संघाचं कनेक्शन असल्याची बाब आता समोर येते। त्यामुळे भाजपच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेमध्ये संघाचा शब्द आता अंतिम मानला जातोय का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी। मैं रेखा गुप्ता ईश्वर की शपथ लेती हूं कि 26 वर्षांनी दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री। संघ कनेक्शनमुळे मुख्यमंत्री पदाची संधी। संघाची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा। 26 वर्षांनी दिल्ली विधानसभेच्या सत्तेचं भाजपचं स्वप्न अखेर साकार झालं। त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची मोठी उत्सुकता होती। अखेर कुणाच्या ध्यानीमनी नसताना आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। रेखा गुप्तांच्या नावानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। पण या धक्क्यामागे संघाची भूमिका मोलाची असल्याचं कळतंय। रेखा गुप्ता यांच्या संघ कनेक्शनमुळेच त्यांना मुख्यमंत्री पदावर संधी मिळाल्याचं बोललं जातंय। मैं रेखा गुप्ता ईश्वर की शपथ लेती हूं कि रेखा गुप्ता या संघाच्या सक्रिय सदस्य होत्या। डीयू मध्ये अर्थात दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या। भाजपच्या दिल्ली महासचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं। महिला मोर्चाची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर होती। संघाकडून रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी आग्रह धरण्यात आला। महिला असणं सुद्धा रेखा गुप्तांच्या पथ्यावर पडलं। महिला मतदारांनी यावेळी भाजपला प्रचंड मोठी साथ दिली। देशभरात भाजपच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये त्या एकमेव महिला मुख्यमंत्री असणार आहेत। या सगळ्याबरोबर भाजप आणि संघानं जातीय समीकरण सुद्धा साधण्याचा प्रयत्न केला। रेखा गुप्ता या वैश्य समाजातून येतात। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा वैश्य समाजातून येतात। दिल्लीत वैश्य समाजाची एकूण लोकसंख्या तब्बल 8% इतकी आहे। या सगळ्या कारणामुळे संघानं रेखा गुप्तांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली। संघाकडून नाव आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली आणि अखेर रेखा गुप्ता यांच्या नावावर मोहर उमटल्याचं कळतंय। निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीला फायदेशीर ठरेल अशा प्रकारचे मुद्दे घरोघरी जाऊन मतदारांपुढे मांडल्याने त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला आणि हरियाणा, त्यानंतर महाराष्ट्र आणि आता दिल्ली या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची प्रचंड बहुमताने सत्ता आली। हे नाकारता येत नाही। गेल्या काही दिवसात भाजपसाठी संघानं अतिशय आक्रमकपणे रणनीती आखायला सुरुवात केली आहे। शिवाय सरकार आणि संघटनेतला विसंवाद दूर करत संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। महाराष्ट्रात प्रत्येक मंत्र्याकडे संघातून आलेला एक स्वीय सहाय्यक काम करतोय। शिवाय गेल्या काही वर्षात भाजपनं निवडलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यामागे त्यांचं संघ कनेक्शन आणि संघाची इच्छा ही महत्त्वाची ठरली आहे। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मागे संघ खंबीरपणे उभा राहिला। राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशात मोहन यादव आणि आता दिल्लीत रेखा गुप्तांसाठी संघाची भूमिका मोलाची ठरली। संघ सामाजिक संघटना असली तरी ती भाजपची मातृसंस्था आहे। संघाकडून भाजपला बौद्धिक कानमंत्र आणि पुढची दिशा ठरवून दिली जाते। संघाकडून अनेक नेते भाजपमध्ये सुद्धा आले। आता संघ भाजपच्या निर्णय प्रक्रियेत अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।